राम राम मंडळी, आज आपल्याला गुलाबजाम बनवायचा आहे. त्याच्यासाठी 8 किलो खवा आणलाय, 1.5 किलो कॉर्नफ्लॉवर पावडर आहे आणि अर्धा किलो मी मैदा वापरणार आहे. त्याच्यासाठी ही विलायची पण आहे, विलायची पावडर करायची आणि त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला. कमीत कमी 8 किलो खवा. आता सविस्तर तुम्हाला माहिती देतो, तुम्ही घरी करू शकता. 1 किलो खव्याला पावशेर कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची आणि थोडीशी बेकिंग पावडर टाकायची. असंही बघा, प्रोसेस बघा. आता तुम्हाला कसं मळणार आहे, काय करणार आहे, संपूर्ण माहिती देणार आहे मी. तुम्ही घरी पण करू शकता, किती प्रमाणात, मोठ्या प्रमाणात करू शकता. आता हा खवा आहे, ह्याला आपण मिक्स करणार आहे, कारण गाठी असतात ना, ते गाठी पूर्ण काढणार आहे. आता आपण ह्याला थोडंसं पहिला कॉर्नफ्लॉवर टाकले, आता मैदा टाकू आपण. आता हे मिक्स करायचं, सगळं मैदा टाकायचा आणि मिक्स करायचा. आता हे मग सगळं एकजीव झालेलं आहे, गाठी नाहीत, काय नाहीत. आपण ह्याच्यात आता दूध टाकणार आहे. बघा, हे दूध आहे, हे दूध टाकायचं. त्यात बेकिंग पावडर मिक्स करायची. आधी थोड्या दुधात टाकायची बेकिंग पावडर, नंतर मिक्स करायची. लागेल असं दूध आपण टाकायचं सगळं बेकिंग पावडर. आता आपल्याला थोड्या दुधात मिक्स करायचे, नंतर दूध टाकायचं. थोड्या दुधात मिक्स करायचं, नंतर टाकायचं दूध सगळं. मग आपल्याला जसं जसं लागेल ना तसं टाकायचं. हे आपल्याला थोड्या दुधात टाकून हे सगळं मिक्स करायचं. मळलं एका जाग्यावर आणि आपण पिशव्यात ठेवलं आहे. हे एक पिशवीत ठेवलं आणि इथं एक पिशवीत ठेवलं आहे, खरप होऊ नये म्हणून सेफ्टी ठेवलं. हवा लागली की पिशवीत खराब होतं, खरप होतं म्हणून ठेवायचं. आता पाक करू आपण. आता काय करणार आहे, पाकाला साखर ठेवणार आहे. शेटजीने आणलेले सगळे आपण सोडायचे आणि टाकायचे. हे साखर पाक चालू करायला शेगडी चालू केली. हलवा लागतं, नाही तर साखर खाली लागतं. तोपर्यंत इकडे आपण गुलाबजामची तळायची तयारी करूया. पाक आता विलायचीची पाणी उतरोस्तर आपण ठेवणार आहे चालू थोडंसं गरम. गुलाबजाम टाकला आता बघा.
झाले गुलाबजाम 1100 गुलाबजाम झाले.